जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती देण्यात आली असून या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश देऊनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी इंडिया जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे। आंदोलन केलंय, अधिकाऱ्यांनी सत्कार केला, रस्त्यावरती फटाके वाजवले, नक्की आंदोलनाचा मागणी काय तुमच्या? अशा पद्धतीने फटाके वाजवणं आणि सत्कार करण्याचा हेतू एकच आहे की याच्या अगोदर सातारा जिल्हा परिषदेला जवळजवळ 5 मुख्य कार्यकारी अधिकारी लाभलेत, मात्र एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जी धमक दाखवता आली नाही ती धमक आताच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराजन यांनी दाखवली आणि जिल्हा परिषदेमधल्या 30 बोगस कर्मचाऱ्यांवरती डी सुरू करा, त्यांना मूळ पदावर क्लार्कवरून शिपाई बनवा आणि त्यांना अतिप्रधान रक्कम जी ज्यादा गेलेली 8 लाख ते 12 लाखापर्यंत ती वसूल करण्याचे आदेश 1/9/2024 ला दिलेत। म्हणून आम्ही ते फटाकडे वाजवून या आदेशाचं स्वागत केलं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराजन उपस्थित असल्यामुळं त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुके देऊन त्यांचा सत्कार केला आणि आज रोजी आम्ही फक्त या गोष्टीची तीव्रता वाढवली की मॅडम जो आपण आदेश पारित केलेला आहे तो आदेश पारित होऊन 3 महिने झालेत, तर त्या आदेशाची आता लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी हे लक्षवेधी निदर्शने करण्यात आली।